मैं तो सवाल पूछना चाहता हूं, 2.5 साल उद्धव ठाकरे जी की, शरद पवार जी की सरकार थी। एक वन सिंगल आइकॉनिक प्रोजेक्ट वो दिखा दे कि 2.5 साल में हमने इसकी शुरुआत की। चलो हो नहीं सकता 2.5 साल, शुरुआत की, इतना भी दिखा दे। उनके खाते में क्या है? हमने शुरू हुए जितने विकास कार्य हैं उनको रोकने का काम उन्होंने किया। बस वही उनकी जो एक प्रकार से अचीवमेंट है। तो हमने मेट्रो को रोका, हमने कोस्टल रोड को रोका, हमने अटल सेतु को रोका, हमने सी ब्रिज को रोका। रोकने का ही काम उन्होंने किया है। हमने लोगों को दिखा दिया सरकार करना चाहती है तो सरकार क्या कर सकती है। नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75-76 वर्ष झाली आणि देशाची फाळणी पण पूर्णतः काही या सगळ्या लोकसंख्येची देवाणघेवाण झाली नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारतावर प्रेम करणारे किंवा भारतात राहणारे मुसलमान हे भारतातच राहिले आणि काही अंशी पाकिस्तानमध्ये राहिले. पाकिस्तानचा टक्का कमी झाला, पण आज भारतामध्ये जे काही मुसलमान आहे त्यांचा टक्का दररोज वाढतोय. याचं कारण म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये भारतामध्ये मुसलमानांना सुरक्षित वाटतंय. पण आपण जे काही स्वातंत्र्य काळापासून किंवा स्वातंत्र्य मिळाल्यापासून जे काही मुसलमानांना फक्त एक वोट बँक म्हणून जे काँग्रेसनी वापरलं, तसं पाहिलं तर काँग्रेसनी त्यांचा आजपर्यंत कुठलाही विकास केला नाही. त्यांना फक्त घाबरवण्याचं काम केलं आणि एक गठ्ठा मतदान आपल्या पारड्यामध्ये पाडायचं काम केलं. दुसरं काँग्रेसनी काहीच केलं नाही. काँग्रेसनी त्यांना कधी राज्यामध्ये कुठं उद्योगामध्ये सामील करून घेतलं नाही, कुठं राजकारणामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात सामील करून घेतलं नाही आणि नेहमी गोरगरिबांच्या या सगळ्या फक्त भूलभुलया थापा, अनेक योजना फक्त फसव्या आणि लोकांना सुशिक्षित केलं नाही, त्यांना रोजगार दिले नाही, त्यांच्यासाठी काही शिक्षणाच्या सोयी दिल्या नाही आणि लोकांना फक्त अशिक्षित ठेवून आपली वोट बँक कशी मजबूत होईल याच्यासाठी काँग्रेसनी अनेक प्रयत्न केले. मग जातीमध्ये भांडणं लावायची, हिंदू मुसलमान करायचं आणि हिंदूंचं डर मुसलमानांना दाखवायचा, इतकं फक्त काँग्रेसनी काम केलं. आता काँग्रेसने खरं तर मुसलमानांसाठी काही केलं अशी एखादी गोष्ट तरी आहे की काय? समाजवादी पक्ष, मुसलमानांचे हितेशी अनेक पक्ष तयार झाले. आता काँग्रेस पूर्वीचा पक्ष तो तर स्वतःला मुसलमानांचाच पक्ष म्हणून समजतोय आणि दुसरा आता समाजवादी उत्तर प्रदेशमधली एक प्रादेशिक पार्टी, त्याचे जे काही संस्थापक होते मुलायम सिंग यादव, हे माजी संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशचे 2दा मुख्यमंत्री, यांनी समाजवादी जी काही राम मनोहर लोहियांच्या विचारधारेतून समाजवादी पक्ष काढला. पण त्यांना सपोर्ट करणाऱ्या ते यादव आणि मुस्लिम, आज जरी अखिलेश यादव त्यांचे पुत्र काम करतात ते, पण त्यांनी सुद्धा मुसलमानांसाठी काही केलं नाही. मुसलमानांना फक्त हिंदुत्व आणि हिंदुत्वापासून कसं दूर ठेवता येईल आणि हिंदुत्वाचा डर दाखवायचा आणि हिंदू मुसलमान करायचं. ज्या गोष्टी फक्त मुसलमानांसाठी करायच्या त्या हिंदूंसाठी करायच्या नाही आणि नेहमी काही ना काही वादाच्या गोष्टी उत्पन्न करायच्या, म्हणजे तुष्टीकरण झालं पाहिजे आणि मुसलमान एकत्रित होऊन फक्त फायदा आपला झाला पाहिजे, इतकं काम या लोकांनी केलेले. आता समाजवादीचा त्यांना पण मुसलमानांचे मतं लागतात, तेजस्वी यादवला पण मुसलमानांचे मतं लागतात. आता तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी तर आज पार्टीच ती मुसलमानांची झाली की काय असं वाटतंय.
पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कम्युनिस्टांचं सरकार होतं जवळजवळ 30-34 वर्ष, आणि त्यांची दहशत संपून जी ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या आणि त्यांच्याबरोबर सुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये मुसलमान आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाला मुसलमानांची मतं मिळवायची आहे आणि ती एकगठ्ठा मिळवायची आहे, पण त्यांच्यासाठी काहीच करायचं नाही. आज तर उद्धव ठाकरे पण मुसलमानांचे लालन चालन करायला पाहतात. ते तर खरं तर बाळासाहेबांचेच सुपुत्र. आता बाळासाहेब हिंदुत्वाचे विचारक, हिंदुत्वाचे पाईक, हिंदू हृदय सम्राट, आणि त्यांनी बाकी हे सगळे विचार बाळासाहेबांचे मातीत गाडून आता मुस्लिमांचे नेते होते का काय अशी परिस्थिती आहे. तेव्हा काँग्रेसने मुसलमानांसाठी काय केलंय की नाही केलंय हे देवेंद्र फडणवीसांना तुम्ही बघा. देवेंद्र फडणवीस काय सांगतात ते. अगर मुसलमानों की चिंता कांग्रेस को, समाजवादी पार्टी को होती तो इतने साल उन्होंने शासन किया, अरे 1% तो मुसलमान सुधर जाता, उसका आर्थिक स्तर 1% तो सुधर जाता. वो तो नीचे नीचे गया, उसकी हालत तो खराब ही हुई. वो तो पंक्चर वाला ही बना ना, इंडस्ट्रियलिस्ट थोड़ी बना. वो तो पेचकस लेकर ही घूम रहा है ना. उसने मोटर गाड़ी बनाने का काम तो शुरू नहीं किया. क्योंकि ये सारी पार्टियां चाहती है मुसलमान गरीब रहे, मुसलमान पिछड़ा रहे, मुसलमान को कम्युनल हम बनाए ताकि अपनी रोटियां हम सेक पाए. ये मुसलमानों को न वक्फ बोर्ड के बारे में कुछ मालूम है, न इस एक्ट के बारे में मालूम है. बड़े लोगों को मालूम होगा, जनरल व्यक्ति को कुछ मालूम नहीं है. उनके नाम पर अपनी रोटियां सेकने का कार्यक्रम ये कांग्रेस और सारी पार्टियां कर रही है. तेव्हा काँग्रेसने मुसलमानांसाठी काहीच केलं नाही. फक्त तुष्टीकरण करायचं, कुठंतरी काहीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवायच्या, संविधान बदलणारे, आरक्षण जाणारे, अशा वेगवेगळ्या नॅरेटिव्ह पसरवायचे आणि राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दंगली कशा घडतील अशा प्रकारचं तुष्टीकरणाचं राजकारण नेहमी काँग्रेस करत आलेले. काँग्रेसने खरं तर गोरगरीब मुसलमानांसाठी, महिलांसाठी काहीच केलं नाही. जे भारतीय जनता पार्टीने सबका साथ सबका विकासचा जो काही पंतप्रधानांनी नारा दिला, या देशामध्ये जो काही विकास होतोय हा सर्वसामान्यांना तळागाळामध्ये कसा पोचता येईल यासाठी पंतप्रधान आज 10 वर्षापासून काम करतात. या 10 वर्षामध्ये पंतप्रधान ज्या काय आपल्या भाषणांमध्ये असेल की 125 कोटी, 130 कोटी, 140 कोटी जनतेच्याच बाबतीत बोलतात. न ते कधी हिंदू समाजाच्या बाबतीत बोलले, न काही कोणाच्या मुसलमानांचं कधी नाव घेतलं. या देशातला प्रत्येक नागरिक हा भारतीय आहे आणि त्याच्या विकासासाठी आणि तळागाळातील अगदी शेवटच्या माणसापर्यंत विकास कसा पोहोचला पाहिजे, त्या योजना सरकारच्या पोहोचल्या पाहिजे, याच्यासाठी पंतप्रधानांचा विशेष फोकस असतो. पण या सगळ्या इंडिया आघाडीतील मग काँग्रेस तर मोठ्या प्रमाणामध्ये तुष्टीकरणच करते. काँग्रेसला नेहमी फोडा आणि राज्य करा हीच नीती आपण पाहतोय. आणि त्याच्याबरोबर जे काही अखिलेश यादव असतील किंवा तेजस्वी यादव असतील, ममता बॅनर्जी असतील आणि आज उद्धव ठाकरे पण त्याच लाईनवर आपण पाहतोय की यांना विकासाचं काही घेणं देणं नाही, मुसलमानांचं काही घेणं देणं नाही. मुसलमान जिथं आहेत तिथंच आहे. आजही मुसलमानांची मुलं अगदी गल्लीबोळामध्ये कुठंतरी टायरचं दुकान टाकतात, कुठंतरी पंक्चरचं दुकान टाकतात, कोणीतरी फिटरगिरी करतो, कोणी चांगलं विज्ञान शिकत नाही, गणित शिकत नाही, कॉम्प्युटर शिकत नाही, सायन्स शिकत नाही आणि कुठंतरी काहीतरी त्यांचं धार्मिक शिक्षण घ्यायचं आणि वेगवेगळ्या प्रकारचं धर्मांध आणि थोतांड किंवा ह्या सगळ्या गोष्टी सांगत बसायच्या. त्यातून कट्टरता अगदी फळाला येते. लोक नको त्या गोष्टी करतात. ह्या सगळ्या गोष्टीपासून काँग्रेसने त्यांना कधी शिक्षणाला किंवा कधी या सगळ्या एज्युकेशनसाठी मुलांना कधी प्रभावित केलं नाही. उलट काँग्रेसने त्यांच्या या सगळ्या वेगवेगळ्या क्रूर प्रथा असतील किंवा काँग्रेसने त्यांच्या वेगवेगळ्या
टोकार किंवा नको त्या अशा प्रथा असतील त्यांना पोषक वातावरण तयार केलं. आता कित्येक आपण देशामध्ये बघतोय, आज पाकिस्तानमध्ये सुद्धा बुरखा कोणी घेत नाही. आता जवळजवळ 50-55 राष्ट्र मुस्लिम राष्ट्र आहे, इकडं सुद्धा कोणी बुरखा घेत नाही. आता ह्या लोकांना शाळेमध्ये बुरख्याचं महत्त्व किंवा बुरखा पांघरून जायचे आणि त्याच्यासाठी काँग्रेस त्यांना प्रोत्साहन देणार किंवा 3 तलाकसारखा कायदा, 3 तलाकच्या विरुद्ध कायदा नरेंद्र मोदींनी अगदी दोन्ही सभागृहामध्ये आणला, तो पास करून घेतला. महिलांची त्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये सुटका केली. खरं तर काँग्रेसने या सगळ्या गोष्टीला खतपाणी घातलं आणि शरद पवारांनी सुद्धा घातलं असेल. आता ही जी कुप्रथा आहे 2-2, 4-4 बायका करण्याची किंवा महिलांना अगदी तुम्ही व्हॉट्सअपवर, मेसेजवर आणि टपालाने झोपेत सुद्धा तुम्ही तलाक म्हटलं की तुम्ही तलाक देऊ शकत होतात. या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदींनी मुसलमानांसाठी केलेल्या आहे. मग आता यामध्ये अनेक गोष्टी, अनेक योजना आहे. मग महिला बचत गट असतील, उज्ज्वला कनेक्शन असेल किंवा अगदी आता जी काही महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आहे, या सगळ्या योजनांमध्ये ज्या पद्धतीनं हिंदू महिला आहे त्यांना त्याचा फायदा होतोय, तसं मुस्लिम महिलांना पण त्याचा फायदा होतोय. पण काँग्रेसने आणि काँग्रेसबरोबर असलेले हे जे काही कथित पुरोगामी घटक आहे, यांनी मुसलमानांना नेहमी अशिक्षित ठेवलं, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं. कारण हे जर शिकले तर उद्या यांना समजेल की काँग्रेस आपल्याबरोबर किती नालायकपणा करते. काँग्रेसने नेहमी आपल्याला अशिक्षित ठेवून आपल्या मतांवर जे काही सत्ताधीश झाले, आजपर्यंत त्यांनी सत्ता भोगली. आणि जर मुसलमानांना शिक्षित केलं तर हे आपल्यापासून दूर जातील. याच्यामुळंच काँग्रेस फक्त मुसलमानांना फक्त आपली वोट बँक म्हणून वापरतं आणि कोणाच्या तरी विरुद्ध वापरतं आणि वेगवेगळ्या प्रकारचं खोटं नाटक सांगून जे काही काँग्रेस यांना जे काही वापरून घेतंय, फक्त बाकी यांच्यासाठी काँग्रेस काही झिजतंय, काँग्रेसने काही यांच्यासाठी काही विकासाच्या योजना आणल्या आहे असं कुठंही आपण बघितलं नाही. आणि आता आपण 2.5 वर्षाचं सरकार पाहिलं असेल. या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंनी, शरद पवारांनी किंवा काँग्रेसनी जी काही महाविकास आघाडी बनवली, या सरकारमध्ये कुठं उद्योग आले नाही, कुठं काही आलं नाही. सिंगल उद्योगसुद्धा या सरकारने आणले नाही. तेव्हा मुसलमानांचा विकास तर बाजूला राहिला, पण राज्याचा विकाससुद्धा यांनी काही केला नाही. पण बदनामी बाकी रोज करणार की एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये गुजरातला उद्योग गेले, इकडं उद्योग गेले. यांना यांच्या जे काही चाललेले उद्योग होते, चाललेले प्रकल्प होते, हे बंद करण्यामध्ये यांचा इंटरेस्ट होता. मग मेट्रो असेल, समृद्धी महामार्ग असेल, कोस्टल रोड असेल किंवा अन्य इकडे कोकणामधले प्रकल्प असतील, फक्त स्थगिती द्यायची आणि मुसलमानांच्या मनामध्ये भीती निर्माण करायची. ठाकरे कुठं आणि उद्धव ठाकरे कुठं अशी परिस्थिती. उद्धव ठाकरेला सत्तेसाठी कोणाची मतं चालतात, मग ती अब्बू आझमीची चालतात, अजून कोणाची चालणार. अब्बू आझमी सुद्धा मातोश्रीवर येऊन हारगुच्छ घेऊन जातात. तेव्हा या सगळ्या गोष्टी पाहताना कधीतरी ज्या गोष्टी, ज्या विचाराने शिवसेना आणि शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली, तो विचार कुठंतरी मातीत गाडल्यासारखा वाटतोय. आणि मुसलमान म्हणायचं, पण मुसलमानासाठी काहीच करायचं नाही. आणि देशामध्ये, राज्यामध्ये उद्योग गुजरातमध्ये गेले, पण यांच्या काळामध्ये 2.5 वर्षात काही राज्यामध्ये आलं नाही. आणि राज्याची प्रगती व्हायच्या ऐवजी राज्याची अधोगती झाली आणि कोट्यावधी रुपयाची वसुली यांनी राज्यामध्ये केली. यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला. हो, हे काय, कोणत्या तोंडाने सांगणार की आम्ही
धुतल्या तांदळाचे मग आमच्याकडं आम्ही एवढं केलं तेवढं केलं, मुसलमानांसाठी केलं, राज्यासाठी केलं, हिंदूंसाठी केलं. तुम्ही तुमचा स्वार्थ पाहिला. तुम्ही फक्त लोकांची घरं जाळली, साधू तुम्ही मारले आणि काही देशामध्ये कुठल्याही समाजासाठी काहीच केलं नाही. फक्त मारामाऱ्या आणि दंगली कशा घडतील इतकाच फक्त काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर असलेले हे जे काही घटक दले यांचा सपाटा असतो. बाकी देश आणि देशातली राज्यातली जनता सुज्ञे. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.